पुण्यातील कडबेआळी मंडळाची मूर्ती ही देशातील पहिली चंदनाची मूर्ती आहे। विशेष म्हणजे 91 वर्षांनंतरही या मूर्तीला चंदनाचा सुवास येतो। पेशवाईच्या काळात चंदनाच्या खोडात मूर्तिकाम करून ही गणेश मूर्ती साकारण्यात आली होती। दरवर्षीप्रमाणे यंदाही कडबेआळी मंडळाकडून गणेशोत्सवाची जोरदार तयारी करण्यात येते। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीनं, पाहूया। आता भारतातली एकमेव चंदनाची अशी मूर्ती तुम्हाला दाखवणार आहे। पुण्यातल्या कडबेआळी तालीम यांची ही चंदनाची संपूर्ण बाप्पाची मूर्ती आणि महत्त्वाचं म्हणजे स्क्रूनी फिट करण्यात आलेली ही सगळी मूर्ती आहे आणि 1934 पासूनची ही मूर्ती या उत्सव मंडपात इथे विराजमान केली जाते आणि हा उत्सव साजरा केला जातो। या मूर्तीत इतिहास सांगायला गेलं तुम्हाला तर ह्या मूर्ती पेशवेकालीन असत। पेशव्यांच्या काळात ही मूर्ती होती। त्यानंतर त्यांनी मराठी सरदारांना, त्यांच्या एक सरदार होते मराठी सरदार, त्यांचं सरनेमच मराठी होतं, त्यांना ती देण्यात आली। काही कालांतराने त्यांनी जोगेकर म्हणून त्यांचे जवळचे लोक होते, त्यांना ती देण्यात आली। जोगेकरांनी 1934 साली मंडळाला ती उत्सव मूर्ती म्हणून तुम्ही याचा सेवा करा ह्या बाप्पाची, मग ती मंडळातले आमची जुनी लोक आहेत त्यांना देण्यात आली। ही आता आमची 4थी ते 5वी पिढी आहे की आम्ही उत्सवाला ही मूर्ती उत्सव मूर्ती म्हणून त्याचा उत्सव करतोय। आणि मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही त्या मूर्तीला मनापासून काही मागा, ती पूर्णच करणार। आज माझी जी ओळख आहे, मंडळाची जी ओळख आहे, ती आज आमच्या बाप्पामुळेच आहे आणि आमचा तो अभिमान आहे की ते बाप्पांनी आम्हाला घडवलेलं आहे। भारतातली एकमेव अशी चंदनाची मूर्ती आहे जी या मूर्तीला अजूनही चंदनाचा सुवास येतो असे इथले सगळे जे कार्यकर्ते आहेत ते सांगतात। आणि एवढ्या सगळ्या गणेशोत्सवात या मूर्तीला, या मंडळाला एक वेगळं वैशिष्ट्य देखील आहे। कॅमेरामन अमोल गवाळेसह शिवानी पांढरे, एबीपी माझा।